त्यांच्यात नाही असं तुमचं म्हणणं आहे. नाही, त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार केला ते नागरिकांनी पाहायचंय की त्यांनी तुलना करावी की बाबा कुणाचं काय. तुम्ही काय करता, बरोबर एका पक्षाचं नाव घेऊन मग ते तसं. मग अजित पवार म्हणला हो बरोबर आहे, बघा अजित पवार भाजपच्या विरुद्ध बोलले. मी स्थानिक इथलं नेतृत्व, स्थानिक नेतृत्व इथे त्यांचं होतं 17 पासून म्हणून मी आहे ना. परंतु माझं तेच म्हणणं आहे, इथं ज्यांनी स्थानिक नेतृत्व केलं किंवा ज्यांच्या हातात इथलं कारभारी पड होतं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी दूर करायला पाहिजे होत्या आणि त्या झाल्या नाहीत. म्हणून मला बोलावं लागतं. तुम्हाला गंमत वाटेल, मागच्या 5 वर्षाचं मी काढलंय, जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली. सरिताताई, फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही. पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही. पाऊण लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली. मग पाऊण लाख कोटी गेले कुठं? केंद्र सरकार त्यांचे 20% मेट्रोला देतं, राज्य सरकार त्यांचे 20% मेट्रोला देतं, 10% त्या महानगरपालिका असतात त्यांचा हिस्सा असतो. पण त्यांनी जमीन दिली तर ते जमिनीचे पैसे त्या हिश्श्यामध्ये धरतात आणि पुढे आपण जातो. अशा पद्धतीनं साधारण केलं जातं. पण हे करत असताना खूप डिले झाला आमच्याकडे ती मेट्रो पूर्णत्वाला जा. एक तर पहिल्यांदा काहींनी, गडकरी साहेबांना खासगीत विचारा, शेवटी गडकरी साहेबांनी आमची सगळ्यांची मिटिंग दिल्लीमध्ये घेतलेली होती महाराष्ट्र सदनला. मेट्रो वरून करायची का अंडरग्राऊंड करायची ह्याच्यातच 4 वर्ष घालवली. बरोबर नाही ना? 4 वर्ष. ठीक आहे, मतांतर असू शकतं. तुमचं मत काय, यांचं काय, यांचं काय, यांचं काय, तज्ज्ञांना विचारून फटकन निर्णय घेऊन पुढे जायला पाहिजे. निर्णय प्रक्रिया ही त्या ठिकाणी कसंही करून ऑन दी स्पॉट घ्या असं नाही. त्याचे प्लस मायनस पॉइंट बघून निर्णय प्रक्रिया करा, ह्या मताचा मी आहे. आणि मी तसंच करत आलेलो आहे. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही इथल्या पत्रकारांना पण विचारा जे तुमच्या चॅनलशी संबंधित असतील. मी दर माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी का शनिवारी असे सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही बसायचो आणि ह्या जिल्ह्यात आणि ह्या दोन्ही शहरात, कारण मोठं जवळपास दोन्ही मिळून थोडं कमी 2 कोटी पॉप्युलेशन आहे फ्लोटिंग आणि धरून. 15% राज्याचं पॉप्युलेशन ह्या जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यावर त्यांना व्हेंटिलेटर आहेत का, वॅक्सिन आहे का, त्या जम्बो हॉस्पिटल आहेत का, बेड आहेत का, डॉक्टर्स आहेत का, नर्सेस आहेत का, सगळ्या काही गोष्टी आम्ही त्या ठिकाणी बघायचो आणि पटापट निर्णय त्या ठिकाणी घ्यायचो. दादा, पुणे तुमचं घर आहे असं तुम्ही म्हटलं आणि आहे, आणि इथेच तुमचं घरही आहे. तुमच्या